सतत झालेल्या पावसामुळे घराची भिंत कोसळल्याने 4 जण जखमी झाल्याची धक्कादायक घटना स्वर्गीय पुखराजची कुचेरिया मार्ग टिळक चौक येथे घडली आहे। दरम्यान जखमी रुग्णांवर आधी ग्रामीण रुग्णालय तर अधिक उपचारासाठी यवतमाळ येथील वैद्यकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे। सतत सुरू असलेल्या पावसामुळे नूतन चौकातील दिलीप सुलताने यांच्या घराची भिंत जीर्ण झाली होती। रात्रीच्या आलेल्या पावसाचे पाणी रात्रभर त्या भिंतीत दरम्यान सोमवार सकाळी 7 वाजताच्या सुमारास अंशुल व पार्थ या 2 मुलांची शाळेची तयारी करत असताना सोनू या घरात स्वयंपाक करत होत्या। त्याच वेळी अचानक घराची भिंत अंगावर पडली। स्वयंपाक करणाऱ्या सोनू व अंशुल हे दोघेही भिंतीच्या ढिगाऱ्याखाली दबल्या गेले। दरम्यान त्या मोठ्या आवाजाने समोर राहणारे अशोक कुचेरिया, बालू यादव, करण उपाध्याय व इतर नागरिकांनी लगेच घटनास्थळी धाव घेतली। भिंत पडल्याची घटना पुढे आलेली आहे। या संदर्भात आपली पहिली प्रतिक्रिया आहे। धामणगाव रेल्वे येथील टिळक चौक दिलीप सुलताने यांच्या घराची अतिवृष्टीमुळे भिंत कोसळली व त्यामध्ये त्यांची पत्नी व 2 मुले त्याच्यामध्ये दबून होते। सगळ्यांनी अथक प्रयत्नांनी त्यांना वाचवण्यात यश प्राप्त केले व आजूबाजूच्या सगळ्या सहकाऱ्यांनी वाचून त्यांना ग्रामीण रुग्णालय येथे रेफर करण्यात आले। नंतर त्यांना यवतमाळ येथे रेफर करण्यात आले व दबलेल्या 10 वर्षाच्या अंशुल व त्याची आई सोनू या दोघांनाही उपस्थितांच्या मदतीने बाहेर काढले व अपघातात सोनू यांच्या कमरेला तसेच छातीला दुखापत झाली असून अंशुलच्या चेहऱ्याला तसेच डोक्याला जास्त मार लागला आहे। त्यांना तात्काळ ग्रामीण रुग्णालयात धामणगाव रेल्वे येथे नेले असता गंभीर जखमींना यवतमाळ येथे अधिक उपचाराकरिता रवाना करण्यात आले आहे। दरम्यान घटनेची तात्काळ दखल घेत महसूल विभागाच्या वतीने नुकसानीचा पंचनामा करण्यात आला आहे। तरीही त्यांना नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी परिवाराच्या वतीने करण्यात आली आहे। आज अतिवृष्टीमुळे पडलेल्या घराला प्रशासनाने लक्ष घालून तात्काळ मदत देण्यात यावी। हातमजुरी करणारे लोक आहेत ते दिलीप सुलताने यांना। बोधिसत्व काळे, विदर्भ न्यूज, धामणगाव रेल्वे।